सोमवारपर्यंत प्रीपेड रिक्षा प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळणार असून लवकरच ठाणे शहरात या रिक्षा धावणार आहेत। त्यामुळे रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यातील वाद संपून प्रवाशांना सुलभ आणि सुरक्षित सेवा मिळणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे। मागील आठवड्यात आमदार संजय केळकर यांनी वाहतूक शाखा आणि आरटीओ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ठाणे स्टेशन परिसरातील वाहतूक समस्यांबाबत पाहणी दौरा केला होता। यावेळी केळकर यांनी अधिकाऱ्यांना अनेक सूचना देखील केल्या होत्या। या पार्श्वभूमीवरती शासकीय विश्रामगृहात केळकर यांच्या पुढाकाराने संयुक्त बैठकीचं आयोजन केलं होतं। यावेळी माध्यमांशी बोलताना केळकर यांनी प्रीपेड रिक्षाबाबत माहिती दिली आहे। ठाण्याच्या प्रादेशिक परिवहन विभागाने याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला होता। प्रधान सचिवांशी याबाबत बोलणं झालं असून सोमवारपर्यंत या योजनेला मंजुरी मिळणार असल्याचं त्यांनी सांगितल्याचं केळकर म्हणाले। या योजनेनुसार स्टेशनवरती उतरल्यानंतर प्रवाशाने आधी आपल्या गंतव्यस्थळाचे भाडे निश्चित करून पैसे भरायचे आणि त्यानंतर रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे। त्यामुळे प्रवाशाला रिक्षाचालकाशी भाड्यावरती घासाघीस करण्याची गरज राहणार नाही। रिक्षाचालकाकडून मनमानी भाडे आकारणे, प्रवाशाला नकार देणे आणि गंतव्यस्थळावरून वाद होणे यावर नियंत्रण ठेवता येणं शक्य होणार असल्याचं केळकर यांनी सांगितले। बैठकीस वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, नगरसेवक भरत चव्हाण, अमित सरैया, अनिता यादव, जयेंद्र कोळी, विशाल वाघ इत्यादी उपस्थित होते। यावेळी अनेक प्रश्न समस्या उपस्थित करण्यात आल्या, त्यावर अधिकाऱ्यांनी उपाययोजनांची देखील माहिती दिली आहे। ठाणे स्टेशन परिसरातील काही रिक्षाचालकांची अरेरावी मुजोरी रोखण्यासाठी आरटीओकडून सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत 4-4 तास 2 अधिकारी उपस्थित राहतील। त्यामुळे रिक्षाचालकांच्या गैरवर्तनाला आळा बसून वाहतूक सुरळीत होईल, असं केळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय।